वेगळ्या पद्धतीने मस्त अशी चटणी करून बघूया। त्यासाठी घेतलेले आहेत जिरे, लसूण, भाजलेले शेंगदाणे, तिखट पूड, किसलेलं खोबरं आणि आवडीप्रमाणे मीठ। सगळ्यात आधी कढीपत्ता छान परतून घ्यायचा, तो असा छान कुसकुशीत झाला पाहिजे। त्याच्यानंतर आपण कढईमध्ये तेल घालायचं आहे। तेलामध्ये सगळ्यात आधी जिरे छान असे तडतडून घ्यायचे, त्यानंतर आपण लसूण छान परतून घेणार आहोत आणि नंतर खोबरं असं सोनेरी रंगावरती येईपर्यंत भाजून घेणार आहोत। बघा असा कढीपत्ता छान चुरचुरीत भाजत आहे आणि खोबरं छान परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यात भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत आणि आवडीप्रमाणे तिखट मीठ घालायचं आहे। इथे ज्यांच्याकडे लसूण चालत नाही त्यांनी लसूण स्किप करा आणि ज्यांना अजून हवा असेल त्यांनी अजून ॲड करा। जेवढे शेंगदाणे आहेत तेवढंच मी इथे खोबरं घेतलेलं आहे। मस्त परतून घ्यायचं, नंतर आपण त्याच्यात भाजलेला कढीपत्ता घालायचा आणि थोडीशी भरडसर असं मिक्सरला वाटून घ्यायचं। मस्त अशी चटणी होते, नक्की करून पहा आणि कशी होते याचा अभिप्राय कळवा। चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। मस्त खा आणि मजेत राहा।